अगं घरी मला झोपच येत नाहीये. कुठे गेला असेल ग आई तो? मला शोधायचा प्रयत्न करू नका म्हणून घर सोडून गेलाय तो. कुठे गेला असेल ग? कसा असेल ग तो? जिथे असेल तिथे सुखरूप असेल तो. म्हणजे तुला माहिती आहे तो कुठे गेलाय ते? वेडाबाई, अगं मला माहिती असतं तर मी जाऊन त्याला घेऊन नसते का आले. मी त्याला म्हणाले होते ना ग, मी त्याला म्हणाले होते ना मी सगळं सांगेन म्हणून, त्याच्या बाबांबद्दल सगळं सांगेन, खरं सांगेन म्हणून. मग तरी हे सगळं असं का घडलं? आता तो उद्या आला माझ्या समोर, मी त्याला काय सांगू? कशी त्याच्या समोर उभी राहू मी? शांत राहा. कशी शांत राहू आई ग मी? प्रयत्न कर, देवाजवळ प्रार्थना कर. तनूला त्याच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं धैर्य तुला देव देव अशी मी प्रार्थना करते देवाजवळ. प्रार्थना करतेच सगळं सतत करते, पण आई तुला खरं सांगू, तो देव सुद्धा ना आता त्याची इच्छा असूनही यातून मला कसं वाचवणार आहे मला कळत नाही. आई होणं इतकं सोपं नसतं बाळा. पण तुझाच हट्ट होता ना, मी या मुलाला जन्म देणारच, एकटीनं वाढवणारच. होता ना ग, पण म्हणून मी त्याची आयुष्यभर इतकी कठोर शिक्षा भोगायची? आपल्या चुकांचं प्रायश्चित्त भोगणं हे आपण ठरवत नसतो, त्याची मुभा आपल्याला नसते. ते प्रायश्चित्त जो कोणी ठरवतो, जेव्हा ठरवतो ते आपल्याला भोगावंच लागतं. त्याला कोण काय करणार? पण मग मी एकटी भोगते ना, मी एकटी आनंदाने भोगते. त्या बिचाऱ्या माझ्या तनूला का त्रास ग? त्याचा काही दोष नसताना, त्याचा काही अपराध नसताना. खरंय तुझं बाळा सगळं. आकांक्षा, आई होणं म्हणजे सगळं सहन करणं. मूल होत असताना त्याच्या वेदना सहन करणं, आपल्या तोंडातला घास त्याला भरणं, त्याची सेवा करणं, शुश्रूषा करणं, संगोपन करणं, त्याचं रडणं, त्याचा राग, त्याचं ओरडणं सगळं सहन करणं. सहन करणं. पण नियतीच्या मनात तुझी सत्व परीक्षा घेणं काही वेगळ्याच मार्गाने ठरवलंय. त्याला सामोरं जाणं, तोंड देणं एवढंच तू करू शकतेस. तेवढी शक्ती तुझ्या देवानं निर्माण करावी एवढीच प्रार्थना करते मी देवाचं. दुसरं काय करू शकतो? हे तुला सगळं सहन करावंच लागणार बेटा. आई झालीस ना,
बरं वाटेल. बघू आपण नंतर. येस, कम इन. गुड मॉर्निंग. ओ सर, सॉरी सर. गुड मॉर्निंग सर. सर इथे बसा ना तुम्ही. नो नो फॉर्मॅलिटीज. बस तू. काय घेणार सर तुम्ही? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक? नाही, काय नको. तुझे डोळे असे का दिसतात ग? असे म्हणजे? हा, रात्रभर जागरण केल्यासारखे किंवा भरपूर रडल्यासारखे. एनी प्रॉब्लेम? नाही सर, तसं काही नाही. पर बेंगलोरला तू आज पत्र पाठवतेस ना? हो हो, पाठवतोय. का म्हणजे आपण बोललेल्या टर्म्समध्ये काही चेंजेस करायला सांगायचेत का? नाही, त्यांना त्यावर काही म्हणायचं असेल तर म्हणू दे, मग आपण विचार करू त्यावर. हां, फक्त त्या पत्रात हे सगळंच खूप अर्जंट आहे असा उल्लेख कर. येस सर. आकांक्षा, तुझी 2 हुशार माणसं मी सांगतो त्या कामाला लावायची. ओके सर. कुठल्या? तो सुप्रसिद्ध फिल्म डिरेक्टर वीरेंद्र शिरोडकर, माहिती आहे तुला? बहुतेक असेलच ना, म्हणजे कुठल्या तरी कार्यक्रमात किंवा पार्टीत तुमची गाठ पडली असेलच. हो, माहिती मला. म्हणजे माहिती नाही आहे, म्हणजे कधीतरी कुठेतरी भेट झाली, पण डझंट मॅटर. तुझी 2 हुशार माणसं त्या वीरेंद्र शिरोडकरच्या मागे लावायची. का? कशासाठी? त्याच्या बऱ्याच काही गोष्टी गेले बरेच दिवस माझ्या कानावर येतात. त्याचे ते पडेल गल्लाभरू सिनेमे, इंडस्ट्रीतली त्याची लफडी, नटनट्यांच्या गॉसिप्सनी भरलेली पुस्तकं लिहिणारी त्याची ती लेखिका म्हणून घेणारी बायको. माय गॉड, आकांक्षा, तू भेटलेस तरी तिला? ही जस्ट हॉरिबल. मागे एकदा एका पार्टीत, नाही, सिनेमाच्या प्रीमियरला आमची गाठ पडली. काय नाव तिचं? हां, प्रीती वीरेंद्र. हो, आणि त्यांचा तो सर्वगुण संपन्न मुलगा. म्हणजे? हो, श्रीमंत बापाचा, आणि त्यामुळे व्यवस्थित फुकट गेलेला. त्याचा बाप सेलिब्रिटी. या संपूर्ण फॅमिलीवरच एक कव्हरेज करायचं मला. त्यांच्यावर? त्यामुळे तुझी 2 हुशार माणसं त्याच्या मागे लाव. कुठे जातो, काय करतो, त्याची स्टेटमेंट घे. त्याच्या बायकोला आणि पोराला गाठा, त्यांना एकमेकांविषयी विचारा. फर्स्ट क्लास मटेरियल मिळेल. नाही सर, पण म्हणजे मला असं वाटतं की ह्या कामासाठी 2 माणसांना अडकवून ठेवण्यात इतर कामांचा खोळंबा होऊ शकेल ना? नाही व्हायचं. डिटेक्टिव्ह सारखं 24 तास त्याच्या मागे फिरायची गरज नाही ना. त्याचं शूटिंग, त्याचं घर एवढं येता येता कव्हर केलं तरी पुरे आहे. ओके, निघू मी? Come on, Akansha. Collect yourself. This is your office. ज्याची तू बॉस आहेस. काय झालं? नचिकेत, कौशिक सरांनी मलाच खड्ड्यात घालेल अशी स्टोरी करायला सांगितली. काही सुचतच नाही. तेव्हाच आताच मी त्याला त्याचं स्पेशल हसू हसत गाडीत बसताना बघितलं.
म्हणजे म्हणजे कौशिक त्याच्या पद्धतीने एखाद्याला देशोधडीला लावतो ना, तेव्हा जसं हसू असतो तसं. मी तेच विचारायला आलो होतो की आज कोणाचा बळी गेलाय. माझाच. तुझा? नचिकेत, मी तुझ्यापासून कधीच काही लपवलं नाही. तुला माझा सगळा इतिहास माहिती. कौशिक सरांनी स्पेशल असाइनमेंट दिल्यासारखी मला वीरेंद्र शिरोडकरची स्टोरी करायला दिली. काय करायचं मी या परिस्थितीमध्ये? म्हणजे आता मी माझं जर्नलिझमचं संपूर्ण कौशल्य पणाला लावून वीरेंद्र शिरोडकरची पाळमुळं खणून काढायला लागू का? कौशल अत्यंत हुशारीने आणि घातकी डाव खेळला कौशिक. पण सुटका होणं अवघड आहे. नाही, सुटका होण्याचा एकच मार्ग आहे, मी राजीनामा देणं. मी जर तसं केलं ना तरच फक्त कौशिक सरांच्या त्रासातनं माझी सुटका होईल. बट इट्स नॉट गोइंग टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम. कारण वीरेंद्रची स्टोरी जर जगाला सांगायची असली तर मग आकांक्षाची स्टोरी जगाला सांगायला लागेल. आणि मग तन्वीरची स्टोरी. नचिकेत, मी काय करू या परिस्थितीत? शांत राहा. अरे कशी शांत राहू? कशी शांत राहू मी? हे बघ नचिकेत, स्टोरी करणं मी टाळू शकत नाही. आणि ती करायची असली तर मग नचिकेत, हे अशक्य आहे. अशक्य? ही परिस्थिती टाळणंही अशक्य आणि तिला तोंड देणं तर त्याहून अशक्य. मी तुला एक सांगते नचिकेत, नियती नावाची एक गोष्ट असते रे, ती प्रचंड ताकदवान असते. एकाच वेळी अनेक शस्त्रांनी, अनेक दिशांनी तू तुमच्यावर असे काही प्रहार करते ना, तुमचा पूर्ण चुराडा होऊन जातो. किती भयंकर बोलतेस तू आकांक्षा. याच्यापेक्षा खूप भयंकर असणार आहे माझं भविष्य. तुला काय सांगू, तन्वीरला कळलंय वीरेंद्र शिरोडकर इज हिज फादर. काय? त्याला कोणी सांगितलं? आय डोंट नो. आय जस्ट डोंट नो. मी जेव्हा बंगलोरहून परत आले ना तेव्हा प्रचंड उलथापालथ होऊन गेलेली होती. कुठून तरी तन्वीरला कळलं होतं आणि तो घरच सोडून गेलाय. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असं फक्त सांगून गेलाय. मला खूप भीती वाटते रे. हे माझं पोरग जीवाला काही करून घेणार नाही. आकांक्षा, तू आता भलते विचार करू नकोस आणि तू त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही करू नकोस. पण नको ते शंका मनात आणूही नकोस. अरे कशी नको आणू? मी आई आहे रे त्याची. आकांक्षा, मला माहिती आहे तुझं दुःख, वेदना याची मला कल्पना आहे. काही काळजी करू नकोस. काल रात्री तनू माझ्या घरी आला आणि तिथेच झोपला. आकांक्षा, काल रात्री तो माझ्याच घरी येऊन झोपला. एवढं त्याला तू भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. थोडे दिवस जाऊ दे. तेवढे दिवस मी त्याची मला शक्य होईल तेवढी काळजी घे. ओके? मी एका अर्जंट मीटिंग मध्ये, कुणाचाही फोन आला तर मला देऊ नकोस. ओके. बोला मिस्टर लाड, काय ठरवलंय तुम्ही? मी तरी काय सांगू मॅडम. माझ्या मनात तर गळफास लावून घेण्याचे किंवा विष खाण्याचे सुद्धा विचार येऊन गेले. आता काय, जीव तर गेलेलाच आहे. मरणाला कवटाळून तुम्ही आतनं नाही सुटू शकत लाड.
आणि मी माझं नुकसान भरून घेतल्याशिवाय राहणार नाही. निशांत तुम्हाला तुमचं ज्ञान, अनुभव, वय आणि आदराने लाड काका म्हणत होता. आणि म्हणूनच, केवळ म्हणूनच मी तुम्हाला तुमची शिक्षा निवडण्याची संधी दिली. मी तुम्हाला शेवटचं विचारते, तुम्ही काय ठरवलंय? मॅडम, तुम्ही काय सांगाल ते मला मान्य आहे. यू डोंट हॅव अ चॉईस लाड. मी तुमच्या विरुद्ध पोलिसात किंवा कोर्टात जायला नको असेल तर तुमचा बंगला तुम्ही माझ्या नावावर करायचा. कर्वे, लीगल डिपार्टमेंटला सांगून लाडांच्या बंगल्याचं बक्षीस पत्र माझ्या नावाने, एक मिनिट, निशांतच्या नावाने करायला सांगा. तुम्ही तुमचा बंगला आम्हाला बक्षीस म्हणून देणार. पण त्यापेक्षा मॅडम, मीच माझा बंगला विकतो आणि तुम्हाला पैसे देतो. ही कंपनी सोडून जातो दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या गावात. हो, म्हणजे याही मार्गाने भरपाई होऊ शकते. नाही, अजिबात नाही. समाज हा निष्कलंकच समजेल ना. उजळ माथ्यानेच फिरतील परत हे. दुसरीकडे जाऊन पुन्हा आपलं जाळं विणायला सुरुवात, परत दुसऱ्याला फसवतील. आणि मला हे परत घडायला नकोय, समजलं? मॅडम, तुम्ही माझ्या बंगल्यात राहायला आल्यावर मी लोकांना काय सांगू? मी काय सांगू ते तुम्ही ठरवायचं. महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जेव्हा फुटली त्यावेळेला आम्हीही आमचा बंगला, आमच्या गाड्या विकल्याच ना. त्यावेळेला आम्ही लोकांना काय तोंड दिलंय ते आमचं आम्हाला माहिती आहे. निशांत तर अजूनही त्या धक्क्यातनं बाहेर आलेला नाही. मग तुम्हाला वाटलं ही बाई बिनडोके, काहीच करू शकणार नाही, म्हणून यथेच्छा हात धुवून घेतले. महाजनांचं अन्न खाऊन त्यांनाच फसवलं. आणि आता लोकांना काय तोंड द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही इथेच राहणार आहात आणि यापुढे या कंपनीत एकाही पैशाचा घोटाळा होणार नाही हे डोळ्यात तेल घालून तुम्हीच पाहणार. हाही तुमच्या शिक्षेचाच एक भाग आहे म्हणून समजा. कळलं? येस मॅम. यू मे गो नाउ. काय झालं? आय जस्ट कांट बिलीव्ह इट. आता गंमत पाहतच राहा कर्वे. गंमत म्हणजे आत्ता पाहिली ती काय गंमत होती? लाडांना फरमावलेल्या शिक्षेमुळे बाकीचे पण कसे ताळ्यावर येतात ते बघा. नाही, ते मी पाहिनच. पण मला का आश्चर्य वाटतंय ते तुझ्यासारख्या अशा छान चौकीत राहणाऱ्या गृहिणीनं हा असा निर्णय घ्यावा याचा. मी हे फक्त निशान करताच करते. त्याला बसलेला धक्का, त्याने गमावलेला आत्मविश्वास, यामागचं मूळ कारण आहे आम्ही गमावलेलं घर. तसं त्यांनी बरंच गमावलंय. आता मी ते परत मिळवायला सुरुवात केली. येस, ऑफकोर्स.